नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. जेव्हा अख्खा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्रातली मीडिया किंवा तथाकथित राजकीय तज्ज्ञ गेल्या काही दिवसापासून बोंबा मारत होते की शरद पवार राज्याच्या महायुतीमध्ये त्यांचा पक्ष सामील करून घेत आहेत, पण त्याचवेळी माझा आधीचा व्हिडिओ बघा. मी एकमेव असा होतो की तुम्हाला सांगितलं की शरद पवारांना महायुतीमध्ये मोदी आणि फडणवीस काहीही घडलं तरी सामील करून घेणार नाहीत, कारण ते त्यांना परवडणारं नाही. पुन्हा तेच की शरद पवार अशी स्त्री आहे की जिच्याशी लग्न केल्यानंतर ती पुढल्या 6 महिन्यात विधवा होते. थोडक्यात काय तर पवार ज्यांना बिलगतात त्यांचं वाटोळं होतं, आणि मी एक तुम्हाला त्यावर उदाहरण देखील दिलं होतं. मित्रांनो, शरद पवार या दिवसामध्ये करतायत ती वातावरण निर्मिती, कारण त्यांना त्यांचे खासदार आणि आमदार कसे टिकून राहतील याची फार मोठी चिंता, काळजी या दिवसात लागून राहिलेली आहे. जर शरद पवारांनी वेळीच काही पावलं उचलली नाहीत किंवा त्यांची ती बेरकी राजकीय चाल खेळली नाही तर उद्धव पद्धतीनं त्यांचं देखील वाटोळं 100% ठरलेलं आहे. पवारांना माहिती आहे, जे उद्धवकडे घडलं तेच आपल्या पक्षात घडणार आहे. आपल्या पक्षातले आमदार आणि खासदार भारतीय जनता पक्ष किंवा एकंदर महायुतीमध्ये कुठल्या तरी पक्षामध्ये सामील होऊन 100% मोकळे होणार आहेत. आणि त्याच दृष्टीने गेल्या काही दिवसांमध्ये, आठवडाभरामध्ये ते हे वारंवार सांगत आहेत, किंवा ती वातावरण निर्मिती त्या पद्धतीची, ते विधानभवनमध्ये जाणं, एकनाथ शिंदेंशी गप्पा मारणं, त्यांच्या दालनात जाऊन बसणं, ही सारी वातावरण निर्मिती आहे. आणि त्यातून ते असं सूचित करत आहेत की माझा पक्ष लवकरच युतीमध्ये सामील होतो आहे, आणि त्यामुळे त्यांना इतर कोणालाही तो संदेश द्यायचा नाही. त्यांना केवळ त्यांच्या आमदार, खासदार किंवा महत्त्वाच्या नेत्यांना तो निरोप द्यायचा आहे, तो संदेश द्यायचा आहे की तुम्ही विचलित होऊ नका, तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, आपणच सारे युतीमध्ये विलीन होतो आहे. पण जे तज्ज्ञ आहेत किंवा ज्यांना खरोखरी राजकारणातलं कळतं, माहीत असतं, त्यांना हे 100% माहिती आहे. मी जे बोललो तेच नेमकं सत्य आहे की पवारांना भारतीय जनता पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये काहीही झालं तरी मोदी आणि फडणवीस सामील करून घेणार नाहीत, त्यांना विधवा व्हायचं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की पवारांना जर त्यांचे आमदार आणि खासदार टिकवून ठेवायचे असतील तर त्यांच्यासमोर आता एकमेव उपाय किंवा पर्याय शिल्लक आहे, आणि तो आहे काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करून घेण्याचा. ती पण बातमी बाहेर आलेली आहे, आणि त्यात मात्र तथ्य किंवा सत्यता बऱ्यापैकी आहे. पवारांचे ते तसे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना आता आपली उरली सुरली राष्ट्रवादी 100% त्या काँग्रेसमध्येच सामील करून घ्यायची आहे, विलीन करायची आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं ट्विट माझ्या वाचण्यात आलं. त्यांच्या मते हे देवेंद्र फडणवीस लवकरच दिल्लीत जातील, केंद्रात मंत्री होतील, आणि त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना भारतीय जनता पक्षामध्ये विलीन होईल आणि पुढले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील. हे राहुल कुलकर्णी पद्धतीचं बोलणं आलं. राहुल कुलकर्णी तो इतका उथळ बोलतो की आमच्या विदर्भात अशा उथळ बोलणाऱ्यांना राहुल्या म्हणतात. हा राहुल्या
फारच उथळ बोलतो आणि त्याच पद्धतीचे पृथ्वीराज चव्हाण उथळ बोलले आहेत. मुळात मी अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आलो आहे की एकनाथ शिंदे किंवा अजितदादांची राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षामध्ये सामील करून घेणं, भारतीय जनता पक्षाचे नेते शहा, मोदी आणि फडणवीस एवढे मूर्ख त्यांना वाटलेत का? कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मानणारा जो गट आहे तो भारतीय जनता पक्षाने आपल्या जवळ खेचला आहे आणि त्यांना ते पवारांना किंवा अजितदादांना होणारं मतदान किंवा त्यांच्या मागे असलेला जो नेत्यांचा वर्ग आहे, भारतीय जनता पक्षात जर एकनाथ शिंदे किंवा अजितदादांना सामील करून घेतलं तर भारतीय जनता पक्षाची विचारसरणी ज्यांना आवडत नाही ते कधीही भारतीय जनता पक्षाला मतदान करणार नाहीत, त्यांच्या जवळ जाणार नाहीत, किंबहुना बाहेर पडतील. म्हणूनच भारतीय जनता पक्षांनी उद्धव ठाकरेंची मूळ शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना मोठी ताकद दिली. त्यांची एक शिवसेना आहे, उद्धव ठाकरेंचं नामोनिशाण देखील नाही. त्यानंतर शरद पवारांचं नेमकं तेच आहे की एकेकाळी शरद पवारांची राष्ट्रवादी भारतीय जनता पक्षाच्या तोडीस तोड किंवा बलाढ्य, आणि त्यातूनच भारतीय जनता पक्षाने अजितदादांना बाहेर काढलं, पण त्यांना सामील करून घेतलं नाही, विलीन करून घेतलं नाही, त्यांना सामील करून घेतलं, मंत्रिमंडळात स्थान दिलं, त्यांचा मान योग्य प्रकारे ठेवला. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचं स्टेटमेंट त्या राहुल्यासारखं अतिशय उथळ वाटतं. हे कधीही घडणार नाही. आता राहुल्याचा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला आधी उद्धव ठाकरेंवरची एक कथा सांगतो. काल्पनिक कथा आहे की उद्धव ठाकरे एका महाराजांना भेटायला गेले. त्यांना कळलं की त्या महाराजांकडे गेल्यानंतर अमुक एखाद्या आपल्या राजकीय शत्रूबद्दल जर त्या महाराजांना सांगितलं तर महाराज ध्यान धारणा करून त्या शत्रूचा खात्मा करतात, त्याला राजकारणातनं संपवून टाकतात. म्हणून उद्धव त्या महाराजांना भेटायला गेले आणि महाराजांना म्हणाले की आजपर्यंत शिवसेनेतून अनेक बाहेर पडले, कित्येक आले असतील, कित्येक गेले असतील, कित्येक संपले असतील, पण मला कधीही वाईट वाटलं नाही. मी तसा गेंड्याच्या कातडीचा आहे, पण मी दुखावलो ते एकनाथ शिंदेंमुळे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं काहीतरी वाईट होईल त्यावर तुम्ही जर उपाय केले तर मी तुमची दक्षिणा तुमच्या पायाशी ठेवायला तयार आहे. महाराजांनी त्यांना हो सांगितलं. काही दिवसांनी उद्धव पुन्हा गेले आणि महाराज म्हणाले की मी आता एकनाथ शिंदेंना एक शाप दिला आहे की यापुढे काहीही झालं तरी एकनाथ शिंदे हे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. पण उद्धवजी तुम्हाला हे ठाऊक आहे का की तुमचं वाटोळं कशामुळे झालं? उद्धवजी सरप्राईज. ते म्हणाले नाही, मला ठाऊक नाही. ते म्हणाले तुम्ही तर एक वेळा आलात किंवा तुम्ही एकटेच आलात, पण माझ्याकडे तुम्ही जेव्हा राजकारणात उडी घेतली तेव्हापासूनचे ज्यांना ज्यांना तुम्ही संपवलं ते सारे माझ्याकडे आलेत. अगदी सुरुवातीचं ठाकरे कुटुंब तुम्ही विभक्त केलं, बाहेर काढलं, तेव्हापासून तर स्मिता ठाकरे, जयंत जाधव, मुकेश पटेल, आनंद दिखे किंवा ज्यांनी अगदी तुम्हाला मरेपर्यंत शिव्याशाप दिले ते मनोहर जोशी, मनातून जे तुमचं नेहमी वाईट चिंतात ते डाके असतील, रावते असतील, देसाई असतील, आणि अर्थातच कितीतरी मंत्री, कितीतरी आमदार ज्यांचं तुम्ही वाटोळं केलं ते सारे माझ्याचकडे येत होते.
आणि त्या साऱ्यांचं तेच सांगणं की काही करा आणि उद्धवचं वाटोळं करा. त्यामुळे मी तुमच्या विरोधामध्ये देखील त्याच पद्धतीनं ध्यानधारणा केली आणि तुमचं जे आज 0% राजकारण झालं आहे ते केवळ माझ्यामुळे. आणि त्याच उद्धवबद्दल अलीकडे राहुल्या असं म्हणाला की उद्धव ठाकरे यांनी दादरमध्ये रामरक्षा सार्वजनिक ठिकाणी म्हणून एक वेगळं वळण या राज्यात दिलं आहे, वेगळे संकेत त्यातून दिसत आहेत. थोडक्यात काय तर उद्धव यांच्या राजकीय उत्कर्षाचे ते संकेत आहे असा अर्थ राहुल्याच्या त्या व्हिडिओतनं निघतो, जो अतिशय मूर्खपणाचा किंवा किळसवाणा आहे. एकतर ज्या दिवशी उद्धव ठाकरेंनी काही दिवसानंतर राहुल्या बोलला असता तर भाग वेगळा, म्हणजे त्यातली सत्यता त्याच्या लक्षात आली असते. पण ज्या दिवशी नेमके उद्धव ठाकरे रामरक्षा म्हणणार होते त्या आधीच या राहुल्याने ते स्टेटमेंट केलं. त्याचं सांगणं असं की राज्यामध्ये रामरक्षेचं आता आंदोलन पेटलं आहे. अरे राहुल्या, या रामरक्षेच्या आंदोलनापेक्षा त्या जंतर मंतरवरचं त्या कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन कितीतरी मोठं वाटतं. मित्रांनो, या रामरक्षा आंदोलनाचा पूर्णतः फज्जा उडाला. त्या दिवशी तेवढ्यापुरती त्या दादरला थोडीफार, अजिबात मोठ्या प्रमाणात नाही, मोठा रिस्पॉन्स नव्हता. त्या रावतेंना कुठे लपवून ठेवलं कळत नव्हतं, ते मान खाली घालून उभे होते. मित्रांनो, त्या दिवशीपुरती थोडीफार गर्दी जमा झाली आणि ती रामरक्षा हास्यास्पद पद्धतीनं म्हटल्या गेली. रामरक्षा म्हणायची असेल तर त्यातली ताकद दिसली पाहिजे, त्या रामरक्षेतली शुद्धता, त्याची एक म्हणण्याची पद्धत. 7-8 दिवस किमान आधी जरी उद्धवजींनी तयारी केली असती किंवा त्यांच्या सभोवतालच्यांनी तयारी केली असती तर ती रामरक्षा वेगळ्या पद्धतीनं म्हटल्या गेली असती, पोरकट पद्धतीनं ती म्हटल्या गेली. राज्यात इतरत्रही काही ठिकाणी रामरक्षा म्हटल्या गेली आणि त्याच दिवशीपुरतं काही तासांपुरतं ते आंदोलन आणि ते तिथल्या तिथे हवेत विरलं. काहीही घडलं नाही, कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही, कुठलाही वेगळा उद्धव ठाकरे त्यातून दिसला नाही, कोणत्याही वेगळ्या पद्धतीची राजकीय वातावरण निर्मिती किंवा राजकीय बदल त्यातून राहुल्या घडणार नाही. पोरकट बोलू नकोस, तुझे मुद्दे खोडायला फार वेळ लागणार नाही, फार उथळ बोलतो. विरोधात बोलायचं असेल तर नक्की बोल, पण त्याला बेस हवा, त्यातून काही रिझल्ट्स बाहेर आले पाहिजे. केवळ आपल्याकडे तोंड दिलं आहे आणि आपल्या हातात मीडिया आहे म्हणून वाटेल ते बरळत जाऊ नको. त्यांनी लोक तुम्हाला हसतात, तुमची टिंगल टवाळी करतात. उथळ राहुल्या म्हणाला की विनोदी नटाला जसं टायमिंग लागतं तेच परफेक्ट टायमिंग उद्धव ठाकरेंनी पकडलं आहे. त्यानंतर तो असंही म्हणतो की उद्धव ठाकरेंनी रामरक्षेचं आंदोलन सही पकडे आहे. उद्धव ठाकरेंचा पॉलिटिकल ट्रॅक बदलतो आहे. काहीही बोलायचं म्हणजे अमुक एखादं जोडपं एखाद्या दिवशी देवासमोर जर जपतप करायला बसला असेल तर यापुढे दररोज ते नित्यनियमानं तेच करणार असा त्यातून अर्थ निघतो का? नाही, नो नेव्हर. उद्धव ठाकरेंचं नेमकं तेच झालं. ईश्वराचा बेस किंवा हिंदुत्व किंवा एकंदर राजकीय कणखर भूमिका, मनाचा मोठेपणा, लोकांना भेटण्याची वृत्ती, हे सारं काही बाळासाहेबांच्या बरोबर निघून गेलं.
त्यामुळे त्या महाराजांकडे बाळासाहेब ठाकरे देखील गेले होते असं त्या काल्पनिक कथेत सांगितलं आहे. एनिवे, राहुल्याचा विषय किंवा हा साराचा राजकीय डावपेच एकंदरच घृणास्पद. तूर्त एवढंच मित्रांनो, नमस्कार.